ब्रेक नंतर झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। ब्रेकच्या आधी आपण बघितली महायुतीतील नाराजी। आता बघूया की अनेक नाराज आणि इच्छुक नक्की कुठे जात आहेत। तर बातमी आहे शरद पवार आणि त्यांच्या बैठकांची। शरद पवारांनी आज बैठकांचा धडाका लावला। आज पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवारांना कोण कोण भेटलं त्यांची नावं आधी सांगते। इंदोरच्या होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, साहित्यिक आणि माजी आमदार लक्ष्मण माने, अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून मार्गदर्शन करणारे नितेश कराळे गुरुजी, रासपचे नेते आणि माढाचे इच्छुक उमेदवार महादेव जानकर, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, अशी नेते मंडळींची रीघ आज पवारांच्या कार्यालयात लागली होती। यातली प्रत्येक भेट म्हटलं तर राजकीय होती, म्हटलं तर फक्त सदिच्छा। कारण यामध्ये काही नेते महायुतीच्या जवळचे होते आणि त्यामुळे या सगळ्या भेटींना राजकीय महत्त्व येतं। त्याच प्रत्येक भेटीचं विश्लेषण करणार आहोतच, मात्र त्याआधी पाहूयात आजच्या याच बैठकांवर आपला दुसरा प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न होता, महायुतीतील नाराज नेते शरद पवारांच्या भेटीला महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। याच प्रश्नावरच्या प्रतिक्रिया आणि महाराष्ट्राचा कौल आपण पाहणार आहोतच, मात्र त्याआधी पाहूयात शरद पवारांच्या आजच्या बैठकांचं विश्लेषण। आजच्या सगळ्या बैठका आमचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारींनी कव्हर केले। त्यांच्याकडूनच आजच्या बैठकांचं विश्लेषण ऐकूयात। शरद पवारांना भेटण्यासाठी पुण्यातील त्यांच्या कार्यालयात मोठी रांग पाहायला मिळाली। अर्थात भेटणाऱ्यांची ही गर्दी एकतर लोकसभा निवडणुकीमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांची होती किंवा त्यांच्या समर्थकांची होती। शरद पवारांना सकाळी लवकर सर्वात आधी भेटले ते महादेव जानकर आणि त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी आणि महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। अर्थात शरद पवारांनी महादेव जानकरांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर शरद पवारांना भेटण्यामध्ये नंबर लागला ते नितीन कराळे गुरुजी यांचा। सोशल मीडियावरती यूट्यूबवरती कराळे गुरुजींचे व्हिडिओ मोठे चर्चेचा विषय बनतात आणि आता या कराळे गुरुजींना विदर्भातील वर्ध्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची आणि त्यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली। अर्थात त्यांची इच्छा फलद्रूप होते का हे लवकरच समजेल। त्यानंतर शरद पवारांना भेटणाऱ्यांमध्ये प्रमुख नाव होतं ते अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेल्या भूषणसिंग होळकर यांचं। हे भूषणसिंग होळकर खरं तर अद्यापपर्यंत राजकारणामध्ये सक्रिय नाहीत, कोणत्याही राजकीय पक्षाचे ते पदाधिकारी नाहीत। मात्र शरद पवार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये या भूषणसिंग होळकरांना सक्रिय करण्याची शक्यता आहे। त्यांना कोणती जबाबदारी देखील शरद पवारांकडून सोपवली जाऊ शकते। या प्रत्यक्ष समोरून भेटणाऱ्या लोकांबरोबरच पाठीमागच्या दारांनी भेटणाऱ्यांची संख्या देखील मोठी होती। आता शरद पवारांना भेटणाऱ्यांमध्ये कोण कोण नाराज आहे आणि का नाराज आहे आणि ते शरद पवारांनाच का भेटतायत हे महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची गरज नाहीये। पण महायुतीत नाराज म्हणून महाविकास आघाडीत जाणाऱ्यांना तिकीट मिळणार का आणि त्याचा काही फायदा होणार का हा विश्लेषणाचा मुद्दा आहे। मात्र जे नाराजी नाट्य महायुतीतच दिसतंय तेच नाराजी नाट्य महाविकास आघाडीतही आहे। महाविकास आघाडीत मिठाचा पहिला खडा पडलाय तो सांगलीत। इथल्या जागेवर उद्धव ठाकरेंनी आपला गडी जाहीर केला तर काँग्रेसनेही इतिहासाचा वारसा देत जागा आमचीच असल्याचं जाहीर केलं। वाटलं राज्यात संघर्ष सुटेल, मात्र तसं अजून तरी झालंय असं वाटत नाही। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आज सकाळी दिल्लीत पोहोचले आणि थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोरच सांगलीची गोष्ट सांगितली। तर संध्याकाळचे हे व्हिज्युअल्स बघा। नाना पटोले धावताना दिसत आहेत। उशीर झाल्यामुळे सोनिया गांधी उपस्थित असणाऱ्या आज संध्याकाळच्या बैठकीला त्यांना धावत धावत गाठावे लागले। आता याच बैठकीत सांगलीच्या जागेवर काँग्रेस अंतिमतः काय निर्णय घेते, बॅकफुटवर जाते
की आक्रमक राहते, या बातमीसाठी आम्ही सुद्धा तुमच्यासह थांबलो आहोत. कारण या सांगलीच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होईल का हे पण अवलंबून आहे. त्यामुळे दिल्लीतून हायकमांड महाराष्ट्र काँग्रेसला कोणता आदेश देईल याकडे लक्ष आहे. आता पुन्हा एकदा बारामतीत जाऊया. बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार आणि कुटुंबीय असा लढा उभा राहिलाय. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आता युगेंद्र पवारही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. आज ते सोमेश्वर नगर परिसरात प्रचार करत असताना अजित पवार समर्थकांनी युगेंद्र पवारांना घेराव घातला. श्रीनिवास पवारांच्या वक्तव्यावरून अजित पवारांची बदनामी होते. कार्यकर्त्यांनी त्याच बदनामीचा जाब विचारला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाहूयात. आमच्यासाठी पवार कुटुंब सगळे हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. तुम्ही म्हणताय ते जर काय चुका झाल्या दोन्ही बाजूने दुरुस्त करू. आम्ही तो पूर्णपणे दादा कोरोनामध्ये किती लोकांच्या मागे उभे राहिले. सगळ्या गोष्टी दादा करतात ना. भूषण झाला खाली सुरू नाही फक्त एवढं. आता 2 आता दुसरं नाराजी नाट्य जे घडलंय छत्रपती संभाजी नगरमध्ये. इथे सध्या MIMचे इम्तियाज जलील खासदार आहेत. त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता. आता खैरेंना याच पराभवाचा ठपका ज्या अंबादास दानवेंवर ठेवला त्यांनाच उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेता केले. आणि मग काय, छत्रपती संभाजी नगरात खैरे विरुद्ध दानवे असं कोल्ड वॉर सुरू झालं. आता परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून चंद्रकांत खैरेंनाच उमेदवारी मिळेल अशा चर्चा असताना अंबादास दानवेंनी उघडपणे लोकसभा लढवण्याची इच्छा वर्तवली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन नक्कीच वाढलं असेल. म्हणूनच की काय, आज मराठवाडा दौऱ्यावर असताना ठाकरेंनी दोन्ही नेत्यांना समोरासमोर बसवलं आणि समजूत काढली. बैठकीत आत नक्की काय घडलं हे अजूनही सर्वच नेते मंडळींनी गुलदस्त्यात ठेवलंय. तसंच उमेदवारी नक्की कोणाला याचीही वाच्यता त्यांनी केलेली नाही. त्यामुळे असा सस्पेन्स ठेवत उद्धव ठाकरे पुढच्या प्रचार दौऱ्याला निघून गेले. पुढे बुलढाण्यातील मेहकरमध्ये प्रचार करत असताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पाहूयात. हे मोदीजी, उद्या तुम्ही प्रधानमंत्री तर होत नाहीच, पण कारण नसताना तुम्ही राज्यांमध्ये आगी लावताय. हे पंतप्रधानाचं चांगलं लक्षण नाहीये. माझ्या न्याय हक्काचं असेल ते सुद्धा तुम्ही ओरबाडून गुजरातला नेणार असेल तर याद राखा, मी मुख्यमंत्री असताना जसं तुम्हाला तुमची हिंमत होत नव्हती की महाराष्ट्र ओरबाडायची हिंमत होत नव्हती, असतील मोदीजी असतील किंवा शहा असतील, पण महाराष्ट्र ओरबाडायची त्यांची हिंमत नव्हती होत. आणि यांना स्वप्न पडतं 400 पार. अजिबात नाही. अब की बार भाजपा तडीपार. प्रत्येक गावात हा नारा घुमवा. भाडोत्री जनता पक्ष आहे. हुकुमशाहीला आजच गाडून टाका. अब की बार मेहकरच्या याच सभेच्या स्टेजवरून बोलताना संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींचा औरंगजेब असा उल्लेख केला. तर मोदींवर टीका करणाऱ्या राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं. पाहूयात. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे. आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाक. संजय राऊतांनी मोदीजींची तुलना जी आहे ती औरंगजेबाची केली आहे बोलताना. संजय राऊत कोण आहेत? तुम्ही संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता. माझी तर काय प्रतिमा ठेवा.
बरं, नाराजी नाट्य काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच नाही तर काँग्रेसमध्येही दबक्या आवाजात नाराजीचे काही सूर ऐकायला येतात. आज ज्या नागपूर मतदारसंघासाठी अधिसूचना जारी झाली आहे, जिथून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात आहेत, त्याच मतदारसंघासाठी काँग्रेसकडून कोण उभं राहणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं. त्यांच्या विरोधात काँग्रेसनं विकास ठाकरे यांना मैदानात उतरवणार असल्याचं घोषित केलं नसलं तरी ते नाव मात्र निश्चित केल्याचं कळतंय. पण आज विकास ठाकरे हे स्वतः ही निवडणूक लढण्यास फारसे उत्सुक नाहीयेत असं त्यांच्या वक्तव्यामुळे वाटले. आधीही नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसमधून कोणी निवडणूक लढवायला फारसे इच्छुक नाही अशी माहिती होतीच. त्यात नागपूरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मैदानात उतरायला हवे होते असं म्हणत विकास ठाकरेंनीही नाव न घेता नितीन राऊत, विलास मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदींकडे बोट दाखवलं असावं. हो, आता मी तयारी तर करावीच लागणार आहे ना. जर आधी मी प्रयत्न केला की पक्षाने कोणाला तिकीट द्यावी आणि त्याच्या मागे मी राहावं, मी पूर्ण निवडणूक सांभाळावी, जर स्थानिक कार्यकर्ते पक्षातील सर्व नेत्यांना पटत असेल की मी राहावं, तर मग माझा जो पर्याय नाही, मला उभं राहावंच लागणार आहे आणि ताकदीने लढणार आहे मी. मग आम्ही आजच्या भागात विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, महायुतीतील नाराज नेते शरद पवारांच्या भेटीला महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटतं का? सोशल मीडियावर प्रतिक्रिया. एक्सवरून तानाजी थोरात, पवार साहेबांच्या पक्षातून डागाळलेले नेते बाहेर गेले आणि आता तरुण सुशिक्षित कोरीपाटी असलेले नेते येतात, नक्कीच फायदा होईल. एक्सवरून महेश शिंदे, हो नक्कीच फायदा होणार, मवियाचा संयम हाच महायुतीचा पराभव आहे. युट्यूबवरून दत्ता कडलासकर, महायुतीतील बरेच नेते पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेत, त्यामुळे ते शेवटी वस्तादाकडे येणारच. युट्यूबवरून विनायक घाग, महायुतीत जागा वाटपावरून युद्ध पेटणार आणि याचा फायदा मवियाला होणार आहे. फेसबुकवरून रोहन विलक्षण, नक्कीच महाविकास आघाडीला फायदा होईल. फेसबुकवरून शरद निकम, बाप तो बापच असतो. इंस्टाग्रामवरून गणेश कदम, उगाच राजकारणातला चाणक्य म्हणत नाहीत, शिव्या द्या, टीका करा, पण माणूस करेक्ट धोरण राबवतो. महाविकास आघाडी संदर्भातील प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. महायुतीतील नाराज नेते शरद पवारांच्या भेटीला महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटतं का? एकूण 35,000 मतं युट्यूबवर. 88% होय म्हटलंय, 12% नाही. इंस्टाग्रामवरून एकूण 3,000 मतं. एकूण 80% होय म्हटलंय, 21% नाही. फेसबुकवरून एकूण 2,000 मतं. %72 होय म्हटलंय, 28% नाही. एक्सचा कौल. 75% होय म्हटलंय, 25% नाही. गेली अनेक दशकं शरदचंद्र पवार हे सर्वपक्षीय नाराज, असंतुष्ट, बंडखोर नेत्यांचं आश्रयस्थान, प्रेरणास्थान आणि आशास्थान राहिले आहेत. वेगवेगळ्या पक्षातील अस्वस्थ नेते शोधून त्यांना आपल्यासोबत जोडून घेण्याचं त्यांचं कसब महाराष्ट्रानं अनेक वेळा पाहिलं आहे. 80च्या दशकातील पुलोटच्या प्रयोगानंतर काहीसा तसाच मवियाचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला. शिवसेनेला भाजपपासून तोडून काँग्रेस सोबत एकत्र आणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून दाखवलं. अशक्यप्राय वाटणाऱ्या अशा अनेक तडजोडी, युत्या, आघाड्या, प्रसंगी विधिनिषेध बाजूला ठेवून त्यांनी केल्या आहेत. वेळ पडली तेव्हा आपल्याच पक्षातील दोघांना एकमेकांविरोधात झुंजवलं आहे, सत्ता मिळवली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीची सगळी मदार शरद पवारांवर आहे आणि महायुतीत जे थोडेफार जरी नाराज कोणी असतील
तर त्यांनाही शरद पवारांची भेट घ्यावी वाटते, ती त्याच कारणामुळे. मोदी शहांच्या झंझावातात समोर आपण टिकू शकू, जिंकू शकू अशी खात्री कुणालाच नाही. असे काही नेतेच, पवार साहेबच काही चमत्कार करू शकतील या आशेवर बसलेले दिसत आहेत. कोण कधी कुणाकडून फॉर्म भरतं आणि कधी वापस घेतं यावर बरंचसं चित्र अवलंबून असेल. त्याकडे आपलं बारीक लक्ष असेलच. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आता वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर पाहणार आहोत जिहाद्यांच्या निशाण्यावर असणाऱ्या नुपूर शर्माला भाजप गांधींच्या रायबरेलीतून उतरवणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.